गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा। बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी, गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे। बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी, पांडुरंगा करो प्रथम नाम। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह धरो पावर धारो चराचरी दयाची किल्या स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवंत विश्वंत महाराष्ट्र कृष्ण वैराग्याच्या उत्तुंग शिखर पोहोचले। पांडुरंग परमात्म्याचे अतिशय लाडकी आणि जिव्हाळ्याचे भक्त वारकरी संप्रदायाचा प्राण मराठी भाषिकांची अस्मिता, भागवत धर्माच्या कलस्थानी विराजमान असणारे सकल संत कंठभूषण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हा काला या सत्रातील अशा प्रकारचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। आज हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तो कीर्तनाचा कार्यक्रम अशा पद्धतीने आहे की महाराष्ट्रातील आणि भारत देशातील पहिलाच अशा प्रकारच्या ऑनलाईन अखंड हरिनाम सप्ताहाचं निवेदन आमचे श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराजजी सोनवणे, श्री हरिभक्तपरायण राम महाराजजी उदागे, हरिभक्तपरायण आवारे सर, श्री हरिभक्तपरायण डांगे सर तथा आमच्या भगिनी श्री हरिभक्तपरायण कविताताई साबळे या सर्वांनी मिळून असा एक निर्णय घेतला की सध्या आपण सगळेच अशा प्रकारचा आपापल्या घरी आहोत, थोडं निवांत काळ आहे आणि म्हणून हा सगळा निर्णय घेऊन या सगळ्यांनी एक विचार केला आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रकाशजी महाराज मोदले असतील आम्हाशी अशा प्रकारचे संपर्क केला आणि महाराष्ट्रातील पहिला अशा प्रकारचा हा वारकरी ऑनलाईन फेसबुकवर अशा प्रकारचा सप्ताह। खरं तर आता सध्याचं वर्तमान जे युग आहे हे संगणकाचं युग आहे, हे फेसबुक यूट्यूबचं अशा प्रकारचे युग आहे। या माध्यमातून आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एकूणाशी अशा प्रकारची चर्चा जर करता येत असेल तर मग आपल्याला ती चर्चा करता येत असेल तर मग आपल्याला या माध्यमातून का अशा प्रकारचे आपल्याला हे करता येणार नाही। म्हणून अशा पद्धतीनं हा फेसबुक ऑनलाईन अशा प्रकारचा सप्ताह आपण आयोजित केलेला आहे आणि त्या माध्यमातून गेले 7 दिवस या ठिकाणी विविध संत मंतांच्या माध्यमातून, विविध कीर्तनकाराच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचं
7 दिवस चिंतन ऐकलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या आपल्या प्रवक्त्याच्या मुखातून आपण चिंतन ऐकलेलं आहे. आणि आज या अखंड हरिनाम सप्ताह ऑनलाईन सप्ताहाचा हा सांगतेचा दिवस आहे. सप्ताह 7 दिवसाचा असो, सप्ताह महिन्याचा असो, किंबहुना सप्ताह 3 दिवसाचा असतो, वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की सप्ताह हा काल्याच्या रूपानेच अशा प्रकारचा समाप्त होत असतो. म्हणून आपण सगळ्या मंडळींना जो ऑनलाईन अशा प्रकारचा हा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि तो 6 दिवस पूर्ण झालेले आणि आत्ता तो अशा प्रकारचा हा सप्त्याचा शेवटचा दिवस, काल्याचा दिवस अशा प्रकारचं या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि खरं तर या सगळ्या मंडळींना हा अतिशय महत्त्वाचा भाग कालामध्ये प्रसाद आहे, म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. आणि हे सगळ्यांनी मिळून हा प्रसादाचा दिवस अशा प्रकारचा माझ्याकडे दिलेला आहे. आणि म्हणून आज तो याची सांगता आहे. आणि ती सांगता संत ज्ञानेश्वर सेवाधाम माळीबाबुळ पाथर्डे या ठिकाणून अशा प्रकारचा ती संधी दिलेली आहे. आणि म्हणून आजचा हा काल्याचा दिवस आहे. मी पुनश्च यांच्या सगळ्यांचे अशा प्रकारचा आभार मानतो की ऑनलाईन सप्त्यातला पहिला अशा प्रकारचा हा काल्याचा प्रसंग आहे. हा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. मोबाईलच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन अशा प्रकारचा सप्ताह हा पहिला सप्ताह आहे. आणि पहिल्या सप्त्याचा अशा प्रकारचा हा दिवस माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा ऐतिहासिक अशा प्रकारचा सप्ताह आहे. खरं तर इथून पुढे ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल वारकरी संप्रदायाचा, त्यावेळेस असं ज्यावेळेस प्रसंग येईल की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा ऑनलाईन सप्ताह जर पहिला कोणाचा झाला असेल तर तो सप्ताह म्हणजे अखिल भारतीय वारकरी मंडळ हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज सोनवणे असतील, आमचे राम महाराज उदागे असतील, आवारे सर असतील पत्रकार, किंबहुना ताई असतील साबळे ताई, किंबहुना अशा प्रकारच्या डांगे साहेब असतील यांच्या माध्यमातून झाला. आणि तो त्या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आज काला अशा प्रकारचा करायचा आहे. विठ्ठल आणि खरं तर हा सप्ताह समारोप दिवस असल्यामुळं आपल्या सप्ताहासाठी दिग्गज मंडळी शेवटी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण बैरट महाराज या ठिकाणी हिंदू परिषदेचे प्रमुख अशा प्रकारचे आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य आमचे परममित्र हरिभक्तपरायण जनार्दन महाराज हे आपल्याला शेवटी शुभेच्छा देणार आहेत. तूर्त आपण आपल्या कार्याच्या प्रसंगाकडे वळण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल ऐका सज्जन, काला म्हणजे सांगता. कालेचं कीर्तन झालं की सप्ताह संपला, हा विषय वेगळा सांगण्याची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात काला हे पूर्णतेचं लक्षण आहे. ज्ञानोबराने याच्यासाठी उदाहरण दिलंय. ज्ञानोबराय म्हणतात उगमापासून तर नदी समुद्रा मिळेपर्यंत हे पूर्णत्व तिला प्राप्त होत नाही. मंदिराचं काम सुरू झाल्यापासून जोपर्यंत कळत बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. तसं सप्ताह म्हणजे कार्याचं कीर्तन, म्हणजे सांगतेचे कीर्तन, प्रसादेचं कीर्तन. आणि हा काला म्हणला काल्याच्या दिवशी अशा प्रकारचं इतर काही सांगून चालत नाही. इतर ज्या तत्वज्ञानाच्या विषयी असतो गोष्टी असतात त्या इतर कीर्तनात मांडल्या जातात. पण वारकरी संप्रदायाने कार्याचं कीर्तन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा भाग आपल्याला ठरवून दिलेला आहे. तर कार्याच्या दिवशी नेमकं काय अशा प्रकारचं करावं लागतं. संत श्रेष्ठ म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कार्याच्या दिवशी भगवान परमात्म्याचे चरित्र उच्चार
चरित्र देव विचारावे केले देवे गोकुळे. संत अभंग लिहित असताना विचारपूर्वक लिहितात. या ठिकाणी महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे. उच्चारावे म्हणतात, आचरावे म्हणत नाहीत. कारण भगवान रामाचं चरित्र हे आचरणीय आहे, पण भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हे फक्त उच्चारणी आहे. म्हणून महाराजांनी शब्द वापरला चरित्र ते उच्चारावे. पुढे शब्द वापरलाय केले देवे गोकुळे. आता भगवान परमात्म्याच्या चरित्राचा जर विचार केला तर आगात लीला आहे भगवान परमात्म्याची. समुद्राची लेखणी केली, शाही केली, संपूर्ण वृक्षांची लेखणी केली आणि या पृथ्वीचा काळ केला. हे संपूर्ण साहित्य संपेल पण भगवान परमात्म्याचे चरित्र संपणार नाही. मग एवढ्या छोट्याशा वेळामध्ये भगवान परमात्म्याचे काय सांगायचं. मग तुकोबारे म्हणतात केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण अशा प्रकारचं आपल्याला आजच्या चिंतनामध्ये करायचंय. मग महाराज म्हणतात गोकुळातलं जरी जर उच्चारण करीत असेल तर पहिला आपल्याला भगवान परमात्म्याला जन्माला आणलं पाहिजे. मथुरेतून परत गोकुळात नेलं पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर मग भगवान परमात्म्याचे चरित्र उच्चारण करायचं आपल्याला. मग भगवान परमात्मा जन्माला कधी येतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अविद्यानम अधर्मस्य ददात्मानं संयम्यं. घेऊन या चक्रगदा हा चिदंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. ज्या टायमाला अशा प्रकारची धर्मावर ग्लानी येते, अधर्म अशा प्रकारचा वाढल्या जातो, सत्कर्म अशा प्रकारचे बंद पडले जातात, दुष्कर्म जगामध्ये वाढल्या जातात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो सज्जनाने आपल्या कार्यामध्ये कधीच निष्क्रिय व्हायचं नाही. सज्जनीने आपल्या कार्यामध्ये सक्रियच व्हायचे. जोपर्यंत आपण सक्रिय आहोत तोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारचा धोका नाही. पण ज्या दिवशी आपण सज्जन मंडळी सत्कर्मामध्ये निष्क्रिय राहू त्या दिवशी दुर्जन सक्रिय झाल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं त्या टायमाला असेच झालं. यज्ञ मोडल्या गेले, कीर्तन संपले गेले, भजन राहिलं, सगळं संपलं. साधू ऋषीमुनी दैत्याच्या भेडे अरण्यामध्ये गेलं आणि मग पापच पाप होत असेल. जिथे पाप असतं तिथे भगवान परमात्मा अशा प्रकारचा अवतीर्ण होत असतो. मग या टायमाला देखील तसंच झालं. मग पृथ्वीचा भार पृथ्वीला न सहन झाल्यामुळे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवा हे तो सांगत असेल. भगवान परमात्म्याने विचार केला पृथ्वीचं जर भार पाप जर आपल्याला हरण करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला मृत्यूलोकामध्ये जायला पाहिजे. भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारा सगुण साकार आहे. त्याला सगुण साकार करण्यासाठी कोणतं बळ वापरले गेलं. बळाचे अनेक प्रकार आहेत. काहीकडे शारीरिक बळ आहे, काहीकडे बौद्धिक बळ आहे, काहीकडे अशा प्रकारचे सांपदिक बळ आहे, काहीकडे कौटुंबिक बळ आहे. भगवान परमात्मा कोणत्या बळापैकी अशा प्रकारचा भगवान परमात्मा खाली आहे तर भगवान परमात्म्याला या कोणतंच बळ लागत नाही. भगवान परमात्म्याला यापैकी कुठलंच बळ लागत नाही. मग भगवान परमात्माने कोणत्या बळाने खाली येतो. भाव बळ्याकडे हे रविनाकडे करतळे आवळे तैसा हरी. मोठे भावार्थाचे बळ महाराज म्हणतात मोठे भावार्थाचे बळ
आईचे बाळ भगवान परमात्मा भावाने अशा प्रकारचा आकळला जातो. भगवान परमात्मा जन्माला आला गोकुळामध्ये, मथुरेमध्ये. वसुदेव देवकीचं जे तप होतं, वसुदेव देवकीचं अशा प्रकारचं जे एवढं मोठा भाव अशा प्रकारचा अनंत जन्मामध्ये वसुदेव देवकीनं अशा प्रकारचा तपश्चर्या केली. भगवान परमात्मा फक्त आपल्या पोटी जन्माला यावा ही संकल्प असल्यामुळे भगवान परमात्म्याने त्या पद्धतीचं नियोजन केलं आणि भगवान परमात्मा देवकीच्या अशा प्रकारची पोटी जन्माला आला. तो भगवान परमात्मा कुठे जन्माला आला आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारचे माहित आहे. वसुदेव देत देवकी बहीण लग्ना माझे विघ्न झाले ऐका. तो प्रसंग सगळ्याच्या अशा प्रकारचा सगळ्याला माहित आहे. हे लग्न झालं. आकाशाची वाणी सांगत असे कवसा मानी भरवसा बोलण्याचा. घेऊन या खड्ग माराया धावाला हात तो धरला वसुदेवी करार झाला. निसर्गाच्या नेमाने मुलं झाले. 6 मारले, 6 मारले आणि 7व्याने वसु देवकी गरोदर राहिली. 7व्या वेळेस देवकी गरोदर राहिल्यानंतर देवकीचे ते दिशे दैसे सूर्य कंसाचे हृदय जळत असे. अनंत कोट ब्रह्मांड नायक गृह ब्राह्मण परिपालक आता वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणार होता. मग जगाचं तेज देवकीच्या रुद्रामध्ये असल्यामुळं महाराज संत वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसे सूर्य. 9 महिने 9 दिवस झाले. बुधवारचा दिवस, श्रावण मास, रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात्र. रात्रीच्या वेळीस दुष्टाचा गर्दन टाळ, भक्ताचा प्रतिपालक भगवान श्रीकृष्ण बंदीशाळेमध्ये अशा प्रकारचा 5000 वर्षापूर्वी प्रकट झाला. आयोनी संभव नो एकाये श्रामी नामयाचा स्वामी प्रकट झाला. कुंडली जेवढे जेवढे ऑनलाईन अशा प्रकारचं भक्त असतात त्यांनी फक्त या प्रसंगात आपले डोळे झाका आणि शुद्ध अंतकरणातून आपण फक्त मथुरेच्या बंदीशाळेकडे निघा. बालकृष्णाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान जन्माला आला. तो आल्याला आल्या वर्णन करतात. आयोनी संभव नोहे काय श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला. आला तो 8 वर्षाची मूर्ती आली आणि 8 वर्षाची मूर्ती आल्यानंतर देवकीला वाटलं 6 मारणे दुराचारी, 7वा योग मायेने नेला गर्व. 8व्या वेळेस आता मी स्तनपान करीन. पण 8 वर्षाचा मुलगा जन्माला स्तनपान कसं करायचं. देवकीला सांगितलं अरे लहान मुलगा मला लगेच लहान झाला. तुम्ही मला 8 वर्षाचा मुलगा कुठं लहान होत असतो का. आता 80 वर्षाचे झाले तरी लहान आल्यासारखं तो भाग वेगळा आहे. पण शक्यतो 8 वर्षाचा मुलगा लहान होत नाही. पण ही भगवान परमात्म्याने अलौकिक लीला होती. आईनं सांगितलं लहान झालं की लगेच लहान स्तनपान केलं. पुत्र अशा प्रकारचा जन्माचा आनंद चेहऱ्यावर ओसरला गेला. देवकीच्या चेहऱ्यावर दुःख आहे, नाराजी आहे. वसुदेवाच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. का नाराजी आहे. झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी वधेल. जर ही गोष्ट माझ्या भावाला कळली तर माझ्या मुलाला ओढल्याशिवाय राहणार नाही. चिंताग्रस्त आहेत वसुदेव देव. पण भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी गुण गावण्याची खाणी मुकुट सगळं म्हणे तुझी विठोबा. तुका म्हणे कागा झाला असे जरूर देव चतुर देव चतुर. अरे भगवान परमात्मा एवढं चतुर आहे. आपल्या आई वडिलाचं अंतकरणातलं दुःख ओळखलं आणि सांगितलं तुम्ही नाराज काय. सांगितलं अरे
तुझ्या मामाला ही जर गोष्ट कळली तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही. मग भगवान श्रीकृष्णाने जगाच्या पाठीवर आईवडिलाला संकटात सोडल्यानंतर पहिला सल्ला कोणता दिला असेल तर सांगितलं, एक काम करा, तो जर मला मारणार असेल, मामा जर मला मारणार असेल कंस मामा, तर तो यायच्या आत मला इथून हलवा. देवकीने विचार केला, कसं शक्य आहे? हातात बेड्या, पायात बेड्या, कमरेत बेड्या, 7 दरवाजे आहेत. भगवान परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नका, माझ्या अंगाला फक्त स्पर्श करा. वचलेला कमळापती पायचे बंधने गळती. अरे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर ती माया अशा प्रकारची जाती. तर मग भगवान परमात्म्याला स्पर्श केल्यानंतर हे बंधन काय करतील कशात? सर्व बंधनाचा फासा तोडणारा म्हणजे आमचा भगवान परमात्मा आहे. त्याला हे बंधन काय करतील? आणि म्हणून अशा पद्धतीनं हात लावलं, सांगितलं, एक काम करा, आता मला इथं ठेवू नका, आता मला पुढे न्या. तर संत वर्णन करतात, आता मला गोकुळात अशा प्रकारचं नेऊन ठेवा. कसं शक्य आहे? गोकुळ यमुनेच्या अलीकडे आहे, मथुरा पलीकडे आहे, मध्ये तुडुंब अशा प्रकारच्या अस्सल नागासारखी वाहणारी नदी आहे, तुडुंब भरून चाललेली आहे. आणि मग आता कसं काय पलीकडे न्यायचं? तर काळजी करू नका, आणि उचला सांगितलं आणि न्या आता पलीकडे मला गोकुळाला. तिथे अशा प्रकारच्या भगवान परमात्म्याला, आणि हे सगळं रात्रीच केलं. पहा, भगवान परमात्म्याला तिथे नेलं, ठेवलं, तिथली माया इकडं आणली, माया इकडं आणली, परमात्म्याला तिकडे ठेवलं. आणि मग सकाळची वेळ आहे, गोकुळामध्ये अतिशय सुंदर मंगलमय वातावरण आहे. लवकरच पक्ष्याचा किलकिलाट चालू झाला. पाणवटर अशा प्रकारच्या महिलांची गर्दी झाली. मंजूळ अशा प्रकारचा त्या दिवशी वारा चालू झाला. कोकिळा सुंदर अशा प्रकारचं गाणं गाऊ लागला. मोर अशा प्रकारचा नाचू लागला. कारण आज हे सगळं वातावरण गोकुळातलं चेंज अशा प्रकारचं होत चाललेलं आहे. तर हे सगळं गोकुळातलं वातावरण चेंज होत चाललेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा गोकुळात आल्यामुळे गोकुळातलं काय परिवर्तन झालं? गोकुळीचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाला. जन्माला मथुरेत आला, पण गोकुळामध्ये प्रकट झाला. मग भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाल्यानंतर गोकुळात परिवर्तन काय घडलं? पहा, महाराज किती सुंदर वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा. महाराज म्हणतात गोकुळातल्या सुखाला अंत बी नाही आणि गोकुळीच्या सुखाला पार बी नाही. याच्याची गोकुळातल्या सुखाला अंत बी होता आणि गोकुळातल्या सुखाला पार बी होता. त्याचं कारण असं आहे पहा, सांसारिक सुखाला अंत बी आहे आणि सांसारिक सुखाला पार बी आहे, पण परमार्थ सुखाला अंत बी नाही आणि परमार्थिक सुखाला पार बी नाही. कशात? कारण सर्वाधिक सुख असं असतं, अत्यंत आनंददायक सुख असतं. म्हणून गोकुळाचे सुख प्राप्त झालं, गोकुळाचे परिवर्तन झालं. कशामुळे झालं? कारण सुखाचे 3 प्रकार येत आहेत. आध्यात्मिक सुख आहे, आधी दैविक सुख आहे आणि आधी भौतिक सुख आहे. हे तिन्ही सुख अशा प्रकारचं एका वेळेस एका ठिकाणी येत नाही. कधी कधी तुम्हाला आध्यात्मिक पाहायला मिळतं पण आधी दैविक आणि आधी भौतिक नसतं. कधी कधी तुम्हाला आधी भौतिक पाहायला मिळेल पण आध्यात्मिक किंवा आधी दैविक नसतं. आणि एखाद्या ठिकाणी आधी दैविक जर असेल तर त्या ठिकाणी आध्यात्मिक आधी भौतिक असेलच असं सांगतात. आणि हे तिन्ही सुख एका रेंजमध्ये येत नाही. पण मला वाटतं भगवान परमात्मा गोकुळात आल्यामुळे हे तिन्ही सुख एका दिवशी प्रकट झाले म्हणून सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तिन्ही सुख गोकुळात एकाच वेळेस कसे प्रकट झाले माहिती का? आधी दैविक सुख म्हणजे भगवान परमात्म्याचं प्रकटीकरण, आधी भौतिक सुख म्हणजे एका वेळेस ऐश्वर्य संपन्नता प्राप्त होणे आणि आध्यात्मिक म्हणजे तत्वज्ञानाचा बोध होणे किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त होणे. हे तिन्ही सुख वेगळे वेगळे असतात पहा. पण भगवान परमात्मा गोकुळात आल्यामुळे हे तिन्ही सुख एका ठिकाणी आलं. संतांच्या माध्यमातून प्रमाणाच्या माध्यमातून सांगतो, देवाला घरानंदाची अंगणा. महाराज म्हणतात प्रत्यक्ष भगवान परमात्मा गोकुळात नंदाच्या घरी आला. याचा अर्थ असा आहे की दैविक आधी दैविकच सुख त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आता कल्पना करा, देव जर नंदाच्या घरी आला असेल तर मग लक्ष्मी काय मथुरेत राहील का? मग भगवान परमात्म्या सगळं लक्ष्मी देखील आलेले. कारण भगवान परमात्मा तसा एकटा जातच नाही, कारण भगवान परमात्मा लक्ष्मी सहित जात असतो. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. महाराज म्हणतात लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग मथुरेत जर भगवान परमात्मा आला असेल तर लक्ष्मी कुठे राहणार? मग भगवान परमात्माला तिथे लक्ष्मी देखील आली. म्हणून संत वर्णन करतात, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. तुम्ही कल्पना करा, देवाला घरानंदाच्या अंगणात आधी दैविक सुख आहे, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. याला म्हणतात आदिभौतिक सुख. आणि जगद्गुरु तुकोबाराय आदिकरून संत सांगतात, आता कल्पना करा, जिथे देव आहे, जिथं लक्ष्मी आहे, मग अध्यात्म कुठं जाणार आहे? कारण मग गोकुळातल्या लोकाला तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कुठेही जावं लागलं नाही. कारण प्रत्यक्ष भगवान परमात्मा तिथे असल्यामुळे गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. कुठलेही तपस करावं लागलं नाही, कुठे डोंगरात जावं लागलं नाही. मग कल्पना करा, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही सुख एकाच वेळेस गोकुळात प्रकट झाल्यामुळे तुकाराम महाराज वर्णन करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रे का. अहो पण हे झालं कशामुळे झालं? Thank you.
हे गोकुळामध्ये परिवर्तन कशामुळे झालं महाराज म्हणतात. त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात. कशामुळे झालं? बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी. भगवान श्रीकृष्ण नंदाच्या घरी प्रकट झाल्यामुळे, अवतीर्ण झाल्यामुळे हे परिवर्तन झालं. आणि भगवान परमात्मा गोकुळात आल्यामुळं इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. नराला आनंद झाला, नारीला आनंद झाला, पशुला आनंद झाला, गाईला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, सगळ्यालाच आनंद झाला. का आनंद झाला? कारण सगळ्यालाच वाटला आता उलाटून फोडणारा भगवान परमात्मा आला. आणि मग हा जिकडे तिकडे आनंद आनंद, किती आनंद गोकुळात मध्ये, तर अवर्णनीय आनंद अशा प्रकारचा आहे. आणि एक लक्षात घ्या, अंतकरणातला जो आनंद असतो ना, त्या बाहेर पडत असतो सतत. आणि मग जो अंतकरणातला जो आनंद एखाद्या कृतीनं अशा प्रकारचे बाहेर पडत असतो. मग कृतीना जो आनंद बाहेर पडत असताना कशा पद्धतीने पडलेला आहे आनंद. मग आता गोकुळातल्या लोकांना आनंद झाला, नरनारी झाला, नरनारीला झाला. मग तो आनंद व्यक्त कसा केला? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो आनंद व्यक्त करीत असताना प्रत्येक चौकात कथा चाललेल्या आहे, प्रत्येक घराच्या समोर गुढी अशा प्रकारचं उभारलेली आहे, तोरणं अशा प्रकारच्या गावात उभा केलेली आहेत. आणि या माध्यमातून अशा प्रकारचा तो आनंद आहे, तो बाहेर अशा प्रकारचा पडलेला आहे. ते आनंद नरणारे झाला, तो कशा पद्धतीने अंतकरणातून बाहेर पडला. तर महाराज म्हणतात, पुढिया तोरणी करते कथा गाते गाणे. भगवान परमात्मा गोकुळात अशा प्रकारचा प्रकट झाल्यानंतर नर नारीला आनंद झाला. नवे नवे तो आनंद ओसंडून बाहेर पडला. प्रत्येकाच्या घराच्या समोर गुढी आहे, प्रत्येकाच्या घरासमोर सडा समर्जन आहे, रांगोळ्या आहेत, तोरणं बांधलेली आहेत. हा आनंद अशा प्रकारचा आहे. म्हणजे आनंद ज्या दिवशी असतो त्या दिवशी तोरणं अशा प्रकारचे बांधलेले असतात. कधी कधी आम्हाला देखील असा प्रसंग येतो, एखाद्या मंडपात तोरणं खूप बांधलेले असतात, पण बसणाऱ्या माणसाला धोरणं नसते. तर पण गोकुळातल्या माणसाला धोरणं बी होते आणि गोकुळात तोरणं बी होते. कारण गुढिया तोरणी करते कथा गाते गाणे. आणि भगवान परमात्म्याने इतकं त्यांना वेधून टाकलं, इतकं त्यांना वेधून टाकलं, अख्खं गोकुळ परमात्म्याच्या छंदामध्ये अशा प्रकारचं मोहून गेलेलं आहे. तुका छंद
भगवान कृष्ण गोकुळात प्रकट झाल्यामुळं संपूर्ण गोकुळ आनंदमय झालं. नवे नवे गोकुळातल्या भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये संपूर्ण गोकुळ भरून गेलं. महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. कारण भगवान परमात्म्याचा छंद अशा प्रकारचा एकदा त्याच्या नावाचा छंद त्याचा छंद लागला हे पुन्हा दुसरे छंद जीवनामध्ये येत नाही. मग छंद हरीच्या नामाचा सुचीर होत सदा वाचा. मना लागल्या छंद गोविंद गोविंद तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणून छंद हे हरीच्या नामाचा लागला. छंद हा गोविंदाचा लागला. रामदास स्वामी महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे छंद लावले, छंदाचं वर्णन केले. कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद. महाराज म्हणतात सगळ्याला कशाचाही छंद नका असेल, पण आम्हाला जो छंद आहे हरीच्या नावाचा आम्हाला छंद लागला तो भगवान परमात्मा. गवळणीला जो छंद लागला होता परमात्म्याचा लावला. मग आता गवळणीचं वर्णन तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. गवळणीचं वर्णन असं आहे, परमात्म्याचं दर्शन जर झालं नाही तर ती गवळण वेगळी होत होती, कारण तिला त्याचा छंद लागलेला होता, ती पिशी होत होती. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. ज्याला छंद लागला त्याच्या मनाला पिसे गोविंदाचं लागतं. तसं गोकुळातल्या गवळणीला परमात्म्याचा छंद लागलेला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अशा पद्धतीने आपण अशा प्रकारचा अभंगाचा सरळ सरळ अर्थ भावार्थ बघितलेला आहे. कारण आज काल्याचे कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला थोड्याशा लीला बघायच्या आहेत. तत्पूर्वी आपण एकदा नियमाप्रमाणे परमात्म्याचं मोठं प्रेमाने अशा प्रकारचं भजन करू. जेवढे जेवढे अशा प्रकारचं कीर्तन लाईव्ह बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी अशा प्रकारचं पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा चरित्र आपल्याला बसले. कारण काल्याच्या कीर्तनाचा निम्म कशी मी सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. परमात्म्याने 3 प्रकारचं चरित्र केलं. काही रांगत असताना चरित्र केलं आणि काही गोधने राखीत असताना चरित्र केलं आणि याच्यानंतर गीता उपदेश हे प्रकारचं एक चरित्र आहे. भगवान परमात्म्याचं रांगत असताना चरित्र अतिशय गमतीदार चरित्र आहे. रांग तरंगणी चोरी तोलोनी धावणी धरती गोकुळणी रे. रांगत असताना चरित्र केलं. कारण भगवान परमात्मा अवतार कशासाठी केला. तर भगवान परमात्मे अनेक ऋण होते. ते ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा ऋण फेडवाया अवतार केला. ऋण फेडवाया अवतार केला. अविनाश
माता पितेचं ऋण होतं, ऋषीमुनींचं ऋण होतं, सगळ्यांचं ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा गोकुळात आला. नवे दही दूध खाण्यासाठी गोकुळात आला. भगवान परमात्मा दही दूध खाण्यासाठी गोकुळात आला. पहिलं चरित्र भगवान परमात्म्याने केले रांगत असताना. रांग तरंगणी चोरी दोन्ही. भगवान परमात्म्याने विचार केला त्या गोकुळात गाईला काही कमीच नाही. गाई राखी तो 9 लाख अशा प्रकारचा गाई जर असतील त्या गोकुळात, पण यशोदा याला दही दूध देतच नव्हतं. पण परमात्म्याने विचार केला तसं जर दही आपल्याला खायला मिळत नाही, लोणी खायला मिळत नाही, तर मग या मार्गाने जाऊ. यशोदेकडे खूप काम असायचे. एक दिवस यशोदेने विचार केला, मंथन खूप अशा प्रकारचा राहिलेला आहे, पण यशोदेने तो मोठा डेरा घेतला, ते मंथन करायला सुरुवात केली. हे पूर्वीचं मंथन होतं. पूर्वी दही दूध खूप होतं, लोणी खूप निघायचं. कारण संत वर्णन करतात नवनीताचे पूर, येथे नवनीताचे घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. कारण इथे नवनीताचे पूरच पूर आहे. आता महाराज म्हणतात नवनीताचे जर पूर असते, मग हे नवनीत काढण्यासाठी जे दही पुरू घालत असते त्याच्यासाठी काय गाडगेने मडकी चालत असते का? मग म्हणे काय करायचं त्याच्यासाठी मोठे अशा प्रकारचे शेतकरी करायचे आणि त्याच्यात सगळे हे दही दूध टाकून द्यायचं, इरजण टाकायचं आणि त्याच्यात ते दही तयार करायचं. मग आता शेत तळ्यातच जर दही इरजायला लागलं असेल तर त्याच्यातलं लोणी कसं काढायचं? आणि मग म्हणले जेवढे गोकुळातले पोर होते तेवढे सगळे त्याच्यात उड्या हाणायच्या, पोवायचं, कारण त्याच्यात रवी कशी काढायची. आणि मग ते लोणी तयार व्हायचं. मग ते लोणी कसं करायचं? मग जे शिपी आणायची गावातून, मग ते लोणी काढायचं. कारण इथं वर्णन तसं आहे, घरी ताकाचे सर्व येथे नवनीताचे पूर. एवढा अशा प्रकारचं तरी देखील यशोदा थोडं ही नवनीत भगवान श्रीकृष्णाला देत नव्हती. ऐका सज्जन, कृष्णाने विचार केला तर आज जर आपल्याला लोणी खायचं. मंथन चालू झालं. कृष्ण रांगत रांगत आला आणि रांगत रांगत आल्यानंतर भगवान परमात्मा डेऱ्याला धरून उभा राहिला आणि जोरात चालू असलेलं मंथन भगवान परमात्म्याने अशा प्रकारचा रवीच पकडली. आता रवी पकडल्यामुळे परिणाम काय झाला? यशोदेचं मंथन बंद पडलं. आणि यशोदेचं मंथन बंद पडल्यानंतर यशोदा कृष्णाला विनंती करते, अरे कृष्णा, तू सोड ना रवीचा हात, सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथन. यशोदेने विचार केला कृष्णा सोडणार आहे. कृष्ण म्हणला आज लोणी खायचं. आणि मग अशा प्रकारचं ते लोणी न दिल्यामुळं भगवान परमात्म्याने नाटक केलं, असे काय देत नाही. मग बाहेर अशा प्रकारचं दूध तापत होतं, त्या दुधाला अग्नीला सूचना दिली, ते दूध उतू गेलं. आणि उतू गेल्यानंतर अशा प्रकारचं कृष्णाला सांगितलं, कृष्णा असं थांब, मी असं जाते ना, असं दूध उतरून येते. भगवान परमात्म्याने अशा प्रकारचं दूध उतरायसाठी भगवान परमात्मा यशोदा गेल्यानंतर कृष्णाने विचार केला हा गोळा खाल्ला तर यशोदा मारी. कृष्णाने डायरेक्ट डेऱ्यामध्ये प्रवेश केला. खूप लोणी खाल्लं डेऱ्यामध्ये. यशोदाने मंथन चालू केलं. मंथन चालू केलं तर गोळेच येईना. आता मग काय करावं अशा प्रकारचं काय झालं असेल. आणि म्हणून उपाय केले, अनेक उपाय केले. मंथन करण्यासाठी जे जे काय उपाय होते ते सगळे उपाय केले, पण काहीच अशा प्रकारचा समजेना. काय झाले काही कळेना. ऊनवणी शिळवणी घालिता लोणी पण अनेक प्रकार केले, पण लोणी काही येत नव्हतं. शेवटी डेऱ्यात हात घातला. भगवान परमात्म्याला वर काढला, पुसला. कृष्ण कशासाठी गेला होता आतमध्ये?
लोणी खायला गेलतो, अरे मग खायला गेलो तर मला मागायचं नाही, देत नव्हती म्हणून तर दिलो. अशा अनेक खोड्या अशा प्रकारच्या भगवान परमात्म्याच्या याच्या खोड्या किती सांगू. महिषुंद पुत्र आटे, आणि म्हणून याच्या खोड्या कितीतरी खोड्या असतात. आपल्या या छोट्याशा ऑनलाईन कीर्तनामध्ये आपण किती खोड्या सांगणार. याच्या खोड्याने पुराण भरली, याच्या खोड्याने अशा प्रकारचं खूप अशा प्रकारच्या खोड्या आहेत. पण आपल्याला आज तेवढ्या खोड्या सांगता येत नाही, कारण आजचा वेळ अशा प्रकारचा आपला संपुष्टात आलेला आहे. आणि म्हणून हा जे ऑनलाईन सप्ताह होता, तो ऑनलाईन सप्ताह अशा प्रकारचा या ठिकाणी आपण 7 दिवस अतिशय सुंदर अशा प्रकारचा साजरा केला. आणि त्याच्यातला आजचा समारोपाचा दिवस श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामून डायरेक्ट लाईव्ह अशा प्रकारचा आपण या ठिकाणी अशा प्रकारचा केलेला आहे. आता हा काला आहे, मग काला म्हणलं का, हा काला एकूण नालदेवा लागत असतो. काला आनंद, परमार्थिक आनंद आपण सेवायचं करण्यासो, तर मला मिळालेला आनंद मी दुसऱ्याला दिला पाहिजे. म्हणून संतांचं वर्णन आहे, काला वाटू एकमेका वैष्णवरेखा संभ्रम. म्हणून आता आपण काला अशा प्रकारचं खाणार आहोत. कारण काला ही कोणाच्या नशिबात नसतो, कारण काला कोणी देत नसतं. काला हा भगवान परमात्मा देत असतो. भानुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. तुम्हाला पंढरीनाथ जर प्रसाद देत असेल, मग आज होता आम्हाला एवढे काले खाल्ले पण पंढरीनाथ परमात्मा दिसलाच नाही. याचा अर्थ असा आहे की आपण पहिलं देव झालं पाहिजे, देणार आपल्याला देव झाल्याशिवाय राहत नाही. हाच काल्याचा अशा प्रकारचा अर्थ आहे. कारण काला शब्दाचा अर्थ आहे की भेद गेले, भेदा भेद निवडवणी, अशा पद्धतीचा काला आज आपल्याला खायचा आहे. ते ब्रह्मादिकाला दुर्लभे, सगळ्याला दुर्लभे तो काला आपल्या भाग्याने आज आपल्याला ऑनलाईन अशा प्रकारचं मिळणार आहे. आता या ठिकाणी आम्ही काला खाणार आहे, आपण देखील घरी आपापल्या घरी काला अशा प्रकारचा करायचा आहे. तो आनंद अशा प्रकारचा सेवाचा आहे. दही भाताचा खिचडी काला, दही लाईचा काला करून अशा प्रकारचा तो आपण खायचा आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा ऑनलाईन सप्ताह पाहिला. खरं तर मी सगळ्यांचे आभार मानतो, जे आयोजक असतील या सप्ताहाचे, म्हणजे पहिला सप्ताह अशा प्रकारचा आहे. पण त्याच्यामध्ये आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज सोनवणे असतील, त्यामध्ये आमचे नगर जिल्ह्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष राम महाराज उदगे असतील, किंबहुना आवारे सर असतील, किंबहुना अशा प्रकारच्या आमच्या कविताताई साबळे असतील, किंवा डांगे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून हे सप्ताहाचे नियोजन केलं. आणि मगाशी सोनवणे साहेबांनी सांगितलं की भविष्यात आता हा पुरुषाचा सप्ताह झाला, आता याच्यानंतर महिलांचा ऑनलाईन सप्ताह आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या परिसरातले दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले. खऱ्या अर्थ या ठिकाणी सगळेच मंडळी दिग्गज आहेत, पण आपला वेळ या ठिकाणी संपलेला अशा प्रकारचा आहे. आणि याच्यानंतर या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमाला पूर्णविराम अशा प्रकारचं देऊ. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, या ठिकाणी आरती होईल, आणि आरतीच्या नंतर जे काही नियोजन असेल ते नियोजक मंडळी नियोजन देतील. आता सर्व प्रेमाने जेवढे ऑनलाईन आहेत तेवढे सगळ्यांना माऊलीचं भजन करायचं. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.
एवढं चालेल.